नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. विचार करा, एक तरुण मुलगा, हो भीषण अपघात होतो त्याचा. 6 मिनिटं 6 मिनिटं तो वैद्यकीयदृष्ट्या मृत असतो हो आणि डॉक्टर काय म्हणतात की तो पुन्हा कधी चालणार नाही. हे हॅल एल्रॉडची कहाणी आहे. म्हणजे अविश्वसनीय. अगदी. आणि आज आपण याच म्हणजे त्याच्या या अनुभवावर आणि पुढच्या प्रवासावर आधारित जी माहिती आहे त्यावर बोलणार आहोत. बरोबर. हॅलचं आयुष्य आणि त्याने डेव्हलप केलेली ती दिव्य सकाळ म्हणजे मिरॅकल मॉर्निंग पद्धत, हां, त्यावर आपण जरा सविस्तर बोलूया. हो नक्कीच. कारण उद्देश हाच आहे की हॅलच्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं, विशेषतः इतक्या मोठ्या संकटातून बाहेर कसं पडायचं. आणि ती दिव्य सकाळ संकल्पना काय आहे नक्की? बरोबर. मला तर हेच कळत नाही की एखादी व्यक्ती इतक्या मोठ्या आघातातून फक्त सावरत नाही तर स्वतःला पूर्णपणे कसा बदलून टाकते. खरंय. आणि हे सगळं घडलं तेव्हा तो फक्त विशित होता. एक दारू प्यायलेला ड्रायव्हर आणि त्याचं धडक. बापरे. वैद्यकीयदृष्ट्या मृत, 11 हाडं मोडलेली, मेंदूला कायमची इजा. म्हणजे परिस्थिती खरंच खूप गंभीर होती. पण खरी गोष्ट आहे त्याच्या प्रतिक्रियेत. म्हणजे त्याने विचार कसा केला यात. हाच महत्वाचा पॉइंट आहे की नाही. म्हणजे माझ्यासोबतच असं का झालं हा प्रश्न नाही विचारला त्याने. नाही, त्याने विचारलं, ओके हे झालंय आता मी यातून काय करू शकतो. ग्रेट. म्हणजे परिस्थिती नियंत्रणात नाहीये हे मान्य केलं. हो, पण त्यावर माझी प्रतिक्रिया काय असेल, माझ्या सवयी काय असतील, हे तर माझ्या हातात आहे ना. ही जाणीव होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. अगदी. आणि हाच दृष्टिकोन, हीच मानसिकता त्याला परत उपयोगी पडली. काही वर्षांनी 2008 मध्ये. अच्छा, तेव्हा काय झालं. आर्थिक मंदी आली होती तेव्हा. तो प्रचंड कर्जात बुडाला होता. म्हणजे नैराश्य, डिप्रेशन. अरे देवा. म्हणजे एक शारीरिक संकट आणि मग हे आर्थिक आणि मानसिक. हो, पहिल्या धक्क्यातून सावरल्यावर हा दुसरा मोठा धक्का होता. आणि याच दुसऱ्या संकटातून मग ती दिव्य सकाळ पद्धत जन्माला आली. बरोबर. त्यावेळेची जी अगतिकता होती, जी हेल्पलेसनेस होती, त्यावर मात करायला त्याला काहीतरी ठोस हवं होतं. असं काहीतरी जे तो कंट्रोल करू शकेल. मग त्याने अभ्यास केला, जगातले यशस्वी लोक काय करतात सकाळी, त्यांच्या सवयी काय आहेत. ओके. आणि त्यातून त्यांनी तीच 6 भागांची सकाळची दिनचर्या तयार केली. SAVARS. SAVRS. इंटरेस्टिंग. ही अक्षरं काय आहेत नक्की. पहिलं S हे शांततेसाठी आहे का. सायलेन्स. अगदी बरोबर. सायलेन्स म्हणजे ध्यान, प्रार्थना किंवा अगदी शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं. दिवसाची सुरुवात शांतपणे. आणि A म्हणजे ॲफर्मेशन्स, स्वयंसूचना. म्हणजे सकारात्मक विधानं स्वतःबद्दल, आपल्या ध्येयांबद्दल मोठ्याने म्हणायची. अच्छा. म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही तर सक्रियपणे ते बोलायचं. हो, हॅलच्या मते हे नकारात्मक विचार बदलण्याचा एक मार्ग आहे. इंटरेस्टिंग. आणि V. हे व्हिज्युअलायझेशन असणार. करेक्ट. व्हिज्युअलायझेशन म्हणजे जे यश हवंय, जे ध्येय गाठायचे ते डोळ्यासमोर आणायचं, जणू ते आधीच घडलंय. याने प्रेरणा मिळते असं वाटतंय. हो, प्रेरणा आणि स्पष्टता दोन्ही. पुढचे 3 E म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम. अगदी 5-10 मिनिटं स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम चालतो. फक्त 5-10 मिनिटं. हो, सुरुवात करण्यासाठी पुरेसं आहे. मग R म्हणजे रीडिंग, वाचन. शक्यतो प्रेरणादायी सेल्फ हेल्प प्रकारचं. ओके. आणि शेवटचा S म्हणजे स्क्रायबिंग, लेखन. आपले विचार, काय शिकलो, कशाबद्दल कृतज्ञ आहोत किंवा दिवसाचं प्लॅनिंग, हे सगळं लिहून काढायचं. वा. म्हणजे मन, शरीर, आत्मा सगळ्यासाठी काहीतरी आहे यात. पण एक प्रश्न येतो मनात, रोज सकाळी एवढं सगळं वेळ कसा काढणार. हा प्रश्न अनेकांना पडतो. पण हॅल म्हणतो की ही पद्धत लवचिक आहे, फ्लेक्सिबल. म्हणजे पूर्ण 60 मिनिटं केली तर उत्तमच. पण समजा वेळ नसेल तर फक्त 6 मिनिटांची आवृत्ती पण आहे. प्रत्येक भागासाठी 1 मिनिट. फक्त 6 मिनिटं. खरंच. हो, महत्त्वाचं आहे सातत्य. रोज करणं. सुरुवात अगदी लहान करता येते. हे महत्वाचं आहे. सुरुवात लहान करणं. आणि मग हालच्या आयुष्यात काय परिणाम झाले याचे. परिणाम जबरदस्त होते. तो कर्जमुक्त झाला. त्याचं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग ते बेस्ट सेलर झालं जगभरात. काय सांगताय. तो अल्ट्रा मॅरेथॉन धावला. विचार करा. अरे बापरे. ज्याला डॉक्टर म्हणाले होते चालू शकणार नाही तो. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला एक आंतरिक शक्ती मिळाली.
एक मानसिक कणखरता जी कोणत्याही परिस्थितीमुळे ढासळत नाही. कमाल आहे. म्हणजे त्याच्या स्वतःच्या गरजेतून सुरू झालेली गोष्ट इतरांना पण उपयोगी पडली. अगदी. आज 20 लाखांहून जास्त लोक जगात ही पद्धत वापरतात. म्हणजे हे फक्त लवकर उठण्याबद्दल नाहीये. हं, हे आहे स्वतःच्या आतली जी क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, त्याला जागृत करण्याबद्दल. खरंय. हालचं एक वाक्य आहे ना, की तुम्ही एका सकाळनंतर पूर्णपणे वेगळ्या आयुष्यापासून फक्त एक पाऊल दूर आहात. बरोबर. पॉवरफुल विचार आहे हा. खूपच. आणि यातूनच एक विचार येतो की आपण सगळेच हॅलच्या या कथेतून प्रेरणा घेऊन आपल्या सकाळच्या रुटीनमध्ये कोणता एक छोटा बदल करू शकतो. हं, असा बदल जो आपल्याला आपल्या ध्येयांच्या थोडं तरी जवळ घेऊन जाईल. नक्कीच. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हॅल एल्रोडचा हा प्रवास आणि ही सेवर्स पद्धत खरंच खूप काही शिकवून जाते.